पुढच्या 5 ते 10 वर्षात बेसिकली गोल्ड 2 लाखाच्या वर जाणार आहे असे काही रिपोर्ट्स आहेत ते की आज गोल्ड 1,26,000 टच झालं आहे आणि खूप जणांचा हा प्रश्न आहे की बेसिकली इतकं गोल्ड का वाढतंय आणि त्याच्या मागचे काय रिझन्स आहेत. सो ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न येतो की मग सोनं विकायची वेळ आली आहे का, काय सांगाल याच्याबद्दल. गेल्या फक्त 9 ते 10 महिन्यात सोन्या चांदीच्या दरानं सर्व रेकॉर्ड मोडली. गुंतवणूकदारांसाठी हा दिलासा असला तरी सर्वसामान्य आणि लगीन घरवाल्यांचं बजेट बिघडले. प्रत्येक कंट्रीला एक फिअर आहे की पुढे जाऊन गोल्ड आपल्याला परवडणार नाही बाय करणं. त्याच्यासाठी ते आत्ता तो साठा घेऊन ठेवतात स्वतःकडे, म्हणजे पुढे जाऊन जर जसं मी सांगितलं की आपत्कालीन परिस्थिती आली तर ते आपल्याला विकता येईल. आणि अजून एक महत्त्वाचं कारण काय माहिती की आज सगळेजण गोल्डमध्ये ते इन्व्हेस्ट करतातच आहे, पण तुमच्या दृष्टीने काय वाटतं तुम्हाला की आज सिल्वरमध्ये पण इन्व्हेस्ट केलं पाहिजे का. इतकं वाढलंय सोनं, त्याचा डाऊनफॉल चालू झालाय का, काय वाटतं तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात एबी इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे जितेंद्र सर. प्रत्येकाला माहिती आहे आज गोल्ड किती वाढलंय. बेसिकली आपण बघतो की गोल्डमध्ये खूप सारी रॅली चालू आहे. आज अराउंड आत्ताच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला आपण म्हणू शकतो 1,26,000 पर्यंत गोल्ड गेलेलं आहे. आणि हाच इम्पॉर्टंट एक टॉपिक घेऊन आज आपण समोर आलो आहे की बेसिकली आत्ता ह्या सिच्युएशनला काय केलं पाहिजे. सो फर्स्ट ऑफ ऑल सर, तुमचं पुण्यामध्ये स्वागत आहे आणि एबी इंटरव्ह्यूजमध्ये स्वागत आहे. नमस्कार अभिषेक, तुम्ही आम्हाला बोलवलात त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि खूप इच्छा होती तुमच्याबरोबर पॉडकास्ट करायची, तर ती इच्छा आज माझी पूर्ण झाली आहे आणि खूप चांगला टॉपिक दिलाय तुम्ही. नक्की आपण याच्यावर चर्चा करू. येस. सो बेसिकली टॉपिक जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. सो जसं की आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज गोल्ड 1,26,000 टच झालंय आणि खूप जणांचा हा प्रश्न आहे की बेसिकली इतकं गोल्ड का वाढतंय आणि त्याच्या मागचे काय रिझन्स आहेत. सगळ्यात पहिले तर ना रिझन जे आहे गोल्ड वाढण्याचं की आपला डॉलरचा जो रेट आहे, डॉलरचा रेट वाढत चाललाय किंवा डॉलर कमजोर होत चाललाय, त्यावेळेला ना गोल्डचा रेट वाढतो. कारण की ना गोल्ड हे असं आहे की फिजिकल ॲसेट्स म्हणून बघितलं जातं. त्याच्याकडे मेन म्हणजे काय की ज्वेलरी बनवली जाते त्याच्यामुळे जास्त परचेसिंग आहे आणि एक ॲसेट म्हणून बघितलं जातं गोल्डकडे, म्हणून त्याची प्राइस वाढते. आणि त्याच्या मागचे अजून काही कारणं जर आपण बघितली की गेल्या 5 वर्षामध्ये ज्या काही अनसर्टन्टीज आल्यात, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं कोविड-19 आलं, रशिया युक्रेन वॉर झालं, परत ट्रम्पने जे काय केलं, तर त्याच्यामुळे ना प्रत्येक देश हा आहे ना थोडा घाबरलेला आहे, अनसिक्युअर्ड. तर त्याच्यासाठी आहे ना प्रत्येक देश आहे ना आता आपल्याला सिक्युअर्ड करण्यासाठी ना गोल्डला पहिलं प्राधान्य देतो, कारण की तो ॲसेट क्लास आहे. रुपया म्हणा किंवा डॉलर म्हणा, युरो म्हणा, हे बदलू शकतात, पण ना गोल्ड हे बदलत नाही. गोल्डची प्राइस आहे ना वर्षानुवर्ष ही वाढतच राहते. त्याच्यामुळे तो ॲसेट क्लासकडे बघितलं जातं, म्हणून प्रत्येक जण गोल्ड हे बाय करत चाललं आजच्या डेटला. आणि परत अजून एक रिझन आहे की आपल्या भारतामध्ये जे आत्ता चालू आहे की सण आले किंवा लग्न आले, तर त्या दृष्टीने सुद्धा प्रत्येक व्यक्ती आहे ना गोल्ड ही परचेस करत चालली. आणि प्रत्येकाला एक आहे ना इनसिक्युरिटी, पुढे जाऊन इंटरेस्ट रेट कमी होतील का, हे एक मेन मुद्दा आहे की बाबा इंटरेस्ट रेट जर, म्हणजे हे प्रत्येक कंट्रीला आहे, फक्त भारतातच नाही, तर प्रत्येकाला असं वाटतं की इंटरेस्ट रेट जर कमी झाले तर मग काय आपल्याकडे एक ॲसेट क्लास पाहिजे. परत युद्ध पातळी, आज बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की वॉर सिच्युएशन आहे, तर त्यासाठी पण प्रत्येक कंट्री घाबरलेली. पहिले फक्त इंडिव्हिज्युअल परचेस करत होते, पण आज आहे ना कंट्री वाईज बाईंग चालू, म्हणून प्रत्येक जण ना गोल्डकडे वाढत चालू. आज जर आपण मागच्या 5 वर्षातला 10 वर्षातला डाटा जर बघितला किंवा आपण असं बघितलं की बाबा 1 सप्टेंबर पासून किंवा 1 जानेवारी पासून ते आत्तापर्यंत 85,000 जे गोल्ड होतं ते आज 1,27,000 पोहोचलं. म्हणजे मोठी जवळपास ना आपल्याकडे 10% वाढ आहे एवढ्या पिरियडमध्ये. 10% किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाढ झाली गोल्डमध्ये. आणि सर ह्याच्यामध्ये अजून एक बेसिकली मी बघतोय की बेसिकली गोल्ड हे असं असेट क्लास आहे ना की त्याला कंट्रोल नाही आहे, बेसिकली कुणाचं रेग्युलेशन नाही आहे प्राइस रेल. मग असं काय आहे की बेसिकली गोल्ड कुणाच्याच कंट्रोलमध्ये नाही आहे. आणि मी नेहमी असं म्हणतो की ना गोल्ड ही इमोशनल इन्व्हेस्टमेंट आहे, इमोशनल पार्ट झालाय तो की आपल्याकडे गोल्ड पाहिजे.
पण मला एक सांगा ना, की आज जर आपण बघितलं की तुमच्या आजोबांनी गोल्ड घेतलं असेल, ते तुमच्या आई वडिलांना दिलं, त्यांनी ते परत दिलं आणि त्याच्यात थोडं ऍड करून अजून काहीतरी बनवलं, ते तुम्हाला दिलं असेल, तुम्ही त्याच्यात थोडं ऍड केलं आणि अजून तुम्ही त्याला वाढवलं. पण आज जर गोल्ड विकायला जा तुम्ही, घरामध्ये महाभारत होईल. तर गोल्ड हे ना ऍसेट म्हणूनच बघितलं जातं. कितीही परिस्थिती येऊ द्या, त्या बिकट परिस्थितीमध्ये ना गोल्ड विकलं जात नाही. हा, गोल्ड कधी विकलं जातं, एकदम बँकक्रप्सी आली तरच ते गोल्ड विकलं जातं, नाही तर अन्यथा गोल्ड हे विकलं जात नाही. म्हणजे ते फक्त ऍसेट म्हणून वाढवलं जातं. वर्षानुवर्ष ते गोल्ड वाढतच चाललंय असं आहे. ओके. सो जसं की सर आज आपण बघतोय गोल्ड ऑल टाईम हायवर आहे. बेसिकली 1,26,000 जर आपण बघितलं तर ऑल टाईम हाय. आत्तापर्यंत गोल्ड इतका कधीच वाढलं नाही. जर आपण डेटा बघितला, माझ्याकडे डेटा आहे, जर 2020मध्ये आपण बघितलं तर 48,000ला सोनं होतं. तर त्यानंतर 2022मध्ये कुठेतरी 52,000च्या रेंजला गेलं. त्यानंतर 23ला 65,000, त्यानंतर 24ला 80,000 आणि 25ला डिरेक्टली 1,26,000. काय सांगाल या ग्रोथबद्दल? म्हणजे गेल्या 5 वर्षात इतकी प्रचंड ग्रोथ झालेली आहे गोल्डमध्ये. मी जसं अभिषेक तुम्हाला सांगितलं ना, की गोल्ड हे आता फक्त ना इंडिव्हिज्युअल लेवलला अवलंबून नाहीये, कंट्रीज बाय करत चालले गोल्ड. आता जर अजून एक डाटा जर तुम्ही बघितला तर रिझर्व्ह बँक किंवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया सुद्धा गोल्ड स्वतः परचेस करते. कारण की प्रत्येक कंट्रीला ना एक इनसिक्युरिटी फिलिंग आहे की बाबा उद्या जर काही परिस्थिती अशी आली तर आपल्याकडे एक ॲसेट पाहिजे. आणि ज्या वेळेला कंट्रीज बाय करतात त्यावेळेला ना इंडिव्हिज्युअल व्यक्ती सुद्धा बाय करायला जातो. आणि ज्या वेळेला आपला रुपया कमजोर आहे डॉलरच्या रूपाने, तर त्यावेळेला गोल्डची प्राइस वाढते. कारण की डॉलरच्या आयातीमध्येच त्या प्राइसमध्येच गोल्ड घेतलं जातं, कारण की बाहेरून गोल्ड येत आहे आपल्याकडे. आणि अजून एक रिझन आहे की आपल्याकडच्या खाणी, ज्या सोन्याच्या खाणी आहेत तिथे ना उत्पन्न कमी आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कमी आहे, पण हे जास्त आहे, डिमांड जास्त आलेली त्याला, तर त्याच्यामुळे सुद्धा त्याची प्राइस वाढत चालली. ज्या वेळेला मी डाटा काढत होतो ना त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली की कंट्रीज का बाय करतात, की प्रत्येक कंट्रीला एक फिअर आहे की पुढे जाऊन गोल्ड आपल्याला परवडणार नाही बाय करणं. त्याच्यासाठी ते आता तो साठा घेऊन ठेवतात स्वतःकडे, म्हणजे पुढे जाऊन जर जसं मी सांगितलं की आपत्कालीन परिस्थिती आली तर ते आपल्याला विकता येईल. त्या हिशोबाने ना प्रत्येक कंट्रीना एक ॲसेट म्हणून त्याच्याकडे बघतायत आणि ते बाय करत चालतात. आणि अजून एक महत्वाचं कारण काय माहितीये, कुठल्याही कंट्रीला आज डॉलरवर अवलंबून राहायचं नाही. असं की डॉलरवर अवलंबून राहिलं ना तर प्रत्येक जी आपली इकॉनॉमी आहे ती वर खाली होऊ शकते. तर त्याच्यासाठी ना प्रत्येकाला असं वाटतं की पुढे जाऊन आपल्याला डॉलरवर अवलंबून राहायचं नाही, आपल्याला आपली जी करन्सी आहे तिला जर सिक्युअर करायचं असेल तर आपल्याकडे एक ॲसेट पाहिजे, आणि तो ॲसेट क्लासमध्ये गोल्ड हे मोडलं जातं. ओके. सो जसं की सर आपण म्हणतो की सोनं 1,26,000च्या पार गेलंय. सो ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न येतो की मग सोनं विकायची वेळ आली आहे का? काय सांगाल याच्याबद्दल, की ज्यांच्याकडे आज फिजिकल गोल्ड आहे किंवा म्युच्युअल फंड आहे, गोल्डचे म्युच्युअल फंड्स आहेत, सो आता प्रॉफिट बुक केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? ओके, आता याच्यामध्ये ना दोन गोष्टी. पहिलं म्हणजे फिजिकल गोल्ड जे आहे ना ते आज कोणी विकायला मागत नाही. का विकायला मागत नाही? कारण की प्रत्येकाला असं वाटतं की बाबा हे आतापर्यंत मी घेत आलोय, परत पुढे मला घेणं शक्य होईल की नाही. म्हणून आहे ना तो फिजिकल एक इमोशनल अटॅचमेंट आहे, की ती इमोशनल अटॅचमेंट अशी आहे ना, त्याची इच्छा जरी असेल ना की बाबा आता विकूया आणि प्रॉफिट बुक करूया, पण त्याला कुठेतरी घरातून अडवणूक होणार. मी जसं म्हटलं की घरात पहिलं तर महाभारत होतं की गोल्ड विकूच देणार नाही, कारण की आज विकूया. आणि असे किती जण आहेत की ज्यांनी गोल्ड विकलंय आणि परत नंतर घेतलंय. घेणं शक्य नाही होत. आता मला चांगलं आठवतंय, माझं 2012 मध्ये लग्न झालं, त्यावेळेला साधारण 28-29,000 30,000च्या आसपास गोल्ड होतं. त्याच्यानंतर मी घेत गेलो, पण आज ते विकायला जर मी सांगितलं तर माझ्या घरातून पण मला परवानगी नाही मिळणार. हा झाला फिजिकल गोल्डचा पार्ट. म्हणजे काय झालं की आपली एक इमोशनल अटॅचमेंट, त्याला जे अटॅच आहे की बाबा पुढे जाऊन घेतलं जाणार नाही, मग आपण आता ते विकणं शक्य नाही. पण आता दुसरा तुम्ही मला प्रश्न केलाय की गोल्ड फिजिकल घेण्यापेक्षा जर तुम्ही गोल्ड
म्युच्युअल फंड किंवा आपण ETF म्हणू शकतो, त्याच्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर तिथे ऑब्व्हियसली की अजून 1-2 वर्ष जर थांबले तर एक चांगला अल्फा जनरेट होऊ शकतो त्याच्यातनं, बरोबर आहे. कारण की तिथे फिजिकल आहे, तुम्हाला ना मेकिंग चार्जेस लागलेत ना GST आहे. कारण की आज तुम्ही विकायला गेलात, नवीन बनवायला गेलात तर ऑब्व्हियसली मेकिंग चार्जेस लागणार आहे, GST लागणार आहे, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण फिजिकल गोल्डपेक्षा ज्या वेळेला तुम्ही म्युच्युअल फंडच्या ETF मध्ये ज्या वेळेला जातात त्यावेळेला हे चार्जेस रिड्यूस होतात आणि तिथे तुम्ही कधीही विकू शकतात असे. सो बेसिकली सर आता मी जे रिपोर्ट्स बघत होतो, टेरिफ वॉर जे होतं ट्रम्पचं तिथे एंड झालंय आणि बेसिकली सगळे जे वॉर्स होते ते आता कुठेतरी शांत झाले. आणि त्यामुळे अजून एक प्रश्न ह्याच्यामध्ये येतो की मग सोनं आता पडू शकतं का, काय सांगाल? म्हणजे आता जे इतकं वाढलंय सोनं त्याचा डाऊनफॉल चालू झालाय का, काय वाटतं तुम्हाला? आता मी आहे ना एक रिपोर्ट वाचत होतो, वर्ल्ड गोल्ड काउन्सिल म्हणून. त्या रिपोर्टच्या आधारावर आहे ना त्यांनी काय सांगितलं की पुढच्या 10 ते 15 वर्षात गोल्ड कदाचित 12 ते 15%, 18% रिटर्न्स देऊ शकतात कदाचित. पण पुढच्या 5 ते 6 वर्ष, 7 वर्षामध्ये हे रिटर्न्स आहेत ना साधारण 5-5.5-6% आसपास येऊ शकतात. पण जर तुम्ही मागचा 10 वर्षाचा डाटा बघितला गोल्डचा किंवा 15 वर्षाचा डाटा बघितला तर गोल्डने आतापर्यंत 8% रिटर्न दिले, 8% रिटर्न दिले. पण हे शेवटी कशावर आहे माहितीये, जर तरवर आहे. कारण की तुमची इकॉनॉमी कशी ग्रो होते, कशी खाली येते ना त्याच्यावर हे सगळ्या गोष्टी अवलंबून असं आहे. तर त्याच्यामुळे मला असं नाही वाटत की पुढे जाऊन गोल्ड आहे ना जास्त रिटर्न्स देतील. आणि समोर आहे ना जसं इमोशनल अटॅचमेंट, त्याच्यामुळे ना गोल्ड माणूस आहे ना विकणं अशक्य. फार कमी आहेत की 100 2, 4, 5 जण असतील की जे गोल्ड विकतील आणि त्याचं दुसरं काहीतरी करतील. पण त्याच्या समोर जर म्युच्युअल फंड मध्ये असेल, म्युच्युअल फंड मध्ये जर गुंतवणूक असेल तर तो बिंदास विकू शकतो, प्रॉफिट बुक करू शकतो. कारण की तिथे त्याला मेकिंग चार्जेस नाही आहेत, GST नाही आहे, बाकीच्या गोष्टी नाही आहेत असं. सो ह्याच्यामध्ये अजून एक मी रिपोर्ट वाचत होतो, कारण की आता इतकं हे झालंय की काही जण म्हणतात की गोल्ड आता इथून पुढं पडणारच आहे. तर काही जण मी बघितले, काही रिपोर्ट्स असे बघितले ज्यामध्ये त्यांनी असं क्लेम केलंय की बेसिकली टाइम्स ऑफ इंडियामध्ये पण हे आलंय की बेसिकली पुढच्या 5 ते 10 वर्षात बेसिकली गोल्ड 2 लाखाच्या वर जाणार आहे, असे काही रिपोर्ट्स आहेत. आता 1,26,000 तर आहेच आहे. सो येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला वाटतं 2 लाखाच्या पुढे जाईल गोल्ड? मी सुद्धा एक रिपोर्ट वाचत होतो, ई सकाळ म्हणून. त्याच्यामध्ये सुद्धा त्याने दिलेलं आहे की पुढच्या 5 ते 7 वर्षात, 10 वर्षामध्ये गोल्ड हे 1.5 लाख क्रॉस करू शकतं. पण त्याने पण तिथे तेच दिलेलं आहे, प्रिडिक्शन तेच दिलंय की ही जर तरची गोष्ट आहे. कदाचित वाढलं तर वाढणार पण आहे आणि कदाचित खाली पण येणार. कारण की गोल्ड हे सेक्टर झालं, टोटली सेक्टर कॅटेगरी झाली. तर गोल्ड हे झपकन वाढू पण शकतं आणि पटकन खाली पण येऊ शकतं. आणि परत तिथे मुद्दा तोच येतो की वाढल्यानंतर विकतात किती जण. आज असंच मध्ये एक शूट चालू होतं आमचं, त्यावेळेला गोल्ड मध्ये खाली आलं. एक रिसेंटली आता 1-1.5-2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की रिसेंटली खाली आलं. त्यावेळेला मला सुद्धा बऱ्याच जणांचे फोन आले की जितेंद्र आपण गोल्ड घ्यायला पाहिजे का, जवळपास 6 ते 7%, 8% गोल्ड खाली आलं. पण याच्या समोर जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड बघितलं तर ते ज्या वेळेला खाली येतं ना त्यावेळेला बरेच जण असा विचार करत नाही. पण गोल्ड खाली आलं की लगेच म्हणतात की नाही आता घेऊन टाकायला पाहिजे. सांगण्याचा मुद्दा एकच आहे की गोल्ड खाली आलं तर परत घेतलं जातं, पण गोल्ड वर आलं तर विकलं जातं असे. ओके. सो ह्याच्यामध्ये अजून एक आपण बघतोय की गोल्ड तर वाढतच आहे, पण त्यासोबत सिल्वर त्याच्यापेक्षा जास्त वाढते. सो काय सांगाल त्याबद्दल? बेसिकली गोल्ड वर्सेस सिल्वरची एक रेस चालू आहे खरं तर, आणि सिल्वर कुठेतरी त्याच्यामध्ये विन करतोय असं दिसतंय की आज सगळेजण गोल्डमध्ये तर इन्व्हेस्ट करतातच आहे. पण तुमच्या दृष्टीने काय वाटतं तुम्हाला की आज सिल्वरमध्ये पण इन्व्हेस्ट केलं पाहिजे का? नक्कीच सिल्वरमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट केलं पाहिजे. कारण की गोल्ड हे ना फक्त ज्वेलरी बनवलं जाते, बरोबर आहे, किंवा कॉईन आहेत, वळं आहेत, हे आपण असंच घेतलं जातं. पण आहे ना सिल्वर आहे ना, सिल्वरचा उपयोग आज इंडस्ट्रियल ठिकाणी होतो. म्हणजे तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स चिप, मोबाईलच्या चिप्स म्हणा किंवा घड्याळ म्हणा, इलेक्ट्रॉनिक्स यूज आहे ना खूप जास्त आहे सिल्वरचा वापर. तर त्याच्यामुळे ना सिल्वरला सगळीकडे डिमांड आहे. म्हणजे आपण फक्त चांदीची भांडीच नाही तर इंडस्ट्रियल यूज असल्यामुळे ना सिल्वर हे वाढतच राहते.
असे. हा, फक्त थोडे रिस्क आहे. जर इंडस्ट्रीयल डिमांड कमी झालं तर सिल्वर खाली येऊ शकतो, पण जर इंडस्ट्रीयल यूज जास्त असल्यामुळे ना सिल्वरला डिमांड खूप आहे. त्याच्यामुळे सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कधी पण चांगलं होऊ शकतं. आणि गोल्ड हे ना, तुम्ही एखादं ऑर्नामेंट्स घेतले ते तुम्ही कुठेही प्रिझर्व करू शकतात, ठेवू शकतात, पण सिल्वरचं तसं होत नाही, कारण की सिल्वरचा साठा ना मोठा लागतो. म्हणजे आज सिल्वरच्या जर तुम्ही आपण मोठ्या चिप्स घेतल्या तर ते ठेवणं थोडं कठीण होतं. तर तो एक फक्त फरक आहे, पण सिल्वरला डिमांड पुढे जाऊन आहे. सो सर ह्याच्यामध्ये अजून एक मला बोलता बोलता एक कन्सेप्ट आठवली की बेसिकली ह्याच्यामध्ये की आपण एक पॅटर्न बघतोय सध्याला की मार्केट पडतंय तर गोल्ड वाढते, बरोबर. आणि गोल्ड कुठेतरी कमी झालं तर मार्केट वाढते. सो हे रिलेशन काय आहे नेमकं? की ज्या वेळेला ना इक्विटी वर जातं त्यावेळेला गोल्ड खाली येतं, आणि ज्या वेळेला इक्विटी खाली येतं त्यावेळेला गोल्ड वर जातं. याला आपण ना हेजिंग एक प्रकार म्हणतो, की प्रॉफिट बुकिंग. ज्या वेळेला मार्केट वर असतं त्यावेळेला प्रॉफिट बुक करून आहे ना गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. सेफ साईड की बाबा हा ॲसेट क्लास आहे, की हा उद्या जाऊन मला उपयोगात पडणार आहे. ॲसेट क्लास म्हणूनच याच्याकडे बघितलं जातं. त्याच्यामुळे ना ज्या वेळेला मार्केट वर वाढतं त्यावेळेला प्रॉफिट बुक करतात, आणि त्या प्रॉफिटमधून तुमचं गोल्ड पण परचेस केलं जातं, बाकीच्या गोष्टी पण परचेस केल्या जातात. त्याच्यामुळे हे ना ही रेस आहे, ही दोघांची रेस आहे, ते एकमेकाला पकडत असतात असे. सो बेसिकली सर आता एक प्रश्न येतो याच्यामध्ये की गोल्ड आता 1,26,000 वर गेले. सो आता घेण्यात काही पॉइंट आहे का? काय वाटतं तुम्हाला की आता गोल्ड घेतलं पाहिजे या सिच्युएशनला, की थांबलं पाहिजे, थोडंसं वाढ बघितली पाहिजे, गोल्ड पडतंय, किंवा मग इन्व्हेस्ट केलं पाहिजे आता ज्या सिच्युएशनला आहे त्या? मला असं वाटतं ना अभिजित, की गोल्ड ना न घेता ना, जर तुम्ही फिजिकल गोल्ड न घेता जर तुम्ही म्युच्युअल फंडच्या ETF मध्ये जर तुमचं लॉंग टर्मचं विजन असेल तर मी नेहमी सांगेल की इक्विटी म्युच्युअल फंड आणि तुमचं गोल्ड ETF बेस्ट राहील त्याच्यासाठी, कारण की 12-13% आरामात रिटर्न्स त्याच्यात सुटणार आहे. आणि मी नेहमी सांगतो कॅश इज किंग. कॅश असेल तर किंग आहे. आज तुम्ही जर गोल्ड परचेस केलं, उद्या ते वाढलं तरी ते तुम्ही विकण्याची इच्छा होत नाही. मग त्यापेक्षा गोल्ड फिजिकल घेण्यापेक्षा जर तुम्हाला गोल्डमध्येच जर जायचं असेल तर गोल्ड ETF आहेत. काही मल्टी ॲसेट क्लास फंड आहेत की ज्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. आज जर तुम्ही गोल्ड ETFचा जरी तुम्ही पर्सेंटेज बघितलं रिटर्न्स वाईज, तर आज 5 वर्षामध्ये 19 ते 20% त्याने रिटर्न्स दिले गोल्ड ETFने सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये, किंवा सिन्स 12-13 वर्षामध्ये जवळपास ना 18% 19% रिटर्न्स त्याने दिलेले. आणि तिथे ना तुम्हाला इमोशन्स नसतात. कॅश इज किंग. आज मी विकले, मला पैसे आले. कारण की आज जो फिजिकल गोल्ड घेणार आहे ना तो पुढे जाऊन विकणार नाही, तो फक्त साठवून ठेवणार आहे. गोल्ड काय होतं, एक तर बँकेच्या लॉकरमध्ये राहतं, नाही तर आपल्या घरामध्ये पडून राहतं. आज वापरणारे किती कमी आहेत, त्याचा वापर करणारे खूप कमी आहेत. सर वापरणं पण आपण एक म्हणतो की वापरणं पण एक रिस्क. एक रिस्क. बाहेर गेलो आपण लग्नाला आणि ते चोरी झालं गेलं. म्हणजे आता याच्यावरून एक रिसेंटली सीन सांगतो की माझे मित्र 2 महिन्यापूर्वी फिरायला गेले होते आणि तिथे जस्ट नाचताना ब्रेसलेट गेलं. आज जवळपास 3 तोळ्याचं ब्रेसलेट गेलं. मग ते मनाला टच होतं. पण तेच जर पैसे गोल्ड ETF मध्ये असतील, फिजिकल गोल्डच्या ऐवजी पेपरवर्क तर कुठे गायब होऊ शकत नाही. तुम्हाला पाहिजे त्यावेळेला तुम्ही तो रेटने सेल करून तुम्ही लिक्विड करू शकतात. थोडक्यात काय तर फिजिकल गोल्ड पेक्षा इकडे तुम्हाला लिक्विडिटी, कॅश इज किंग, लिक्विडिटी बस बहुत इम्पॉर्टंट आहे इसमें. ओके. सो बेसिकली सर जसं की तुम्ही सांगता की फिजिकल गोल्ड पेक्षा तुम्ही बेसिकली ETF किंवा ह्याच्यामध्ये. सो बेसिकली मग समजा मी फिजिकल गोल्ड न घेता म्युच्युअल फंड मध्ये करतोय इन्व्हेस्टमेंट, ETF गोल्ड ETF मध्ये करतोय, सो मग बेसिकली रिटर्न्स किती भेटतात? कारण की जर आपण फिजिकल गोल्ड घेतला आणि वर्सेस आपण जर म्युच्युअल फंड ETF घेतले गोल्डचे, सो याच्यामध्ये रिटर्न्स किती मॅटर करतात आणि याच्यात म्हणजे किती % रिटर्न भेटू शकतो आपण? ओके. आता जसं आपण बघितलं फिजिकल डाटा जो बघितला आपण, फिजिकल गोल्डचा डाटा हा आज 8 ते 9% आसपास आहे गेल्या 10 वर्षातला गोल्डचं. 1-2 वर्षामध्ये रिटर्न्स खूप जास्त दिलेत, पण तुम्ही लॉंग रनचं बघितलं तर 8-10% आसपास फिजिकल गोल्डमध्ये रिटर्न्स आहेत.
पण तेच जर तुम्ही म्युच्युअल फंड ETF मध्ये जर बघितले तर जवळपास तुम्हाला 15 ते 18%, 19% रिटर्न्स आहेत आणि लिक्विडिटी आहे, जे फिजिकल गोल्डमध्ये नाहीये. लिक्विडिटी मुद्दा परत तोच येतो की तुम्हाला विकायची इच्छा होते का. कारण की फिजिकल गोल्ड असेल ना तर तिथे विकणं थोडं मुश्किल होतं. म्हणजे मी माझ्या आता इन्स्टा लाईव्ह मध्ये पण हाच प्रश्न विचारला होता की किती जणांनी गोल्ड विकलंय. आता जर 1,27,000 26,000च्या आसपास आपण गोल्ड बघतोय तर किती जणांनी विकलंय. प्रत्येकाचे कमेंट मध्ये आले होते की बाबा आम्ही अजूनपर्यंत गोल्ड विकलेलं नाही, कारण की आम्हाला असं वाटतं अजून, पण ते अजून 1.5 लाखावर जरी गेलं ना तरी कोणी विकणार नाही. पण त्याच्या समोर जर गोल्ड ETF असेल, कारण की ते पेपरवर, ते विकण्याची इच्छा प्रत्येकाची होईल. प्रॉफिट बुक करायचं. आता परफेक्ट बोलू बरोबर आहे की प्रॉफिट दिसतो आणि इथे तुम्हाला ऑर्नामेंट्स दिसतो, है की नाही. इथे तुम्हाला तुमची वस्तू दिसते ना म्हणून ती सोडावीशी वाटत नाही. अटॅचमेंट आहे ना, एक इमोशनल अटॅचमेंट आहे. असं अरे बाबा मी जोवर आहे तोवर मी वापरणार, नंतर माझ्यानंतर माझी मुलं वापरणार. आणि आत्ताची जनरेशन जर तुम्ही बघितलं ना त्यांना गोल्डमध्ये फारसा रस नाही, त्याच्यामुळे ती अटॅचमेंट त्यांच्यामध्ये नाही. पण हा इन्व्हेस्टमेंट म्हणून गोल्ड ETF मध्ये ते गुंतवणूक करतील, कारण की तिथे प्रॉफिट आहे. तिथे साधारण 12-13% जरी प्रॉफिट मिळाला आपण जर लॉंग रन मध्ये बघितलं तर तोही चांगला मुद्दा होऊ शकतो. ज्या वेळेला गोल्ड ETF मध्ये तुम्ही SIP पण करू शकतात, लमसम गुंतवणूक पण करू शकतात. मिनिमम SIP 1000 रुपयापासून तुम्ही स्टार्ट करू शकता. कमीत कमी दर महिन्याला 1000 रुपये तुम्ही चालू करू शकतात. लॉंग रन मध्ये गेलात तर खरंच खूप चांगले रिटर्न्स आहेत. आणि जर लमसम करायचं असेल तर 5,000 पासून सुद्धा तुम्ही गोल्ड ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ओके. वन टाइम इन द सेन्स की एकदा मी आता समजा माझ्याकडे आज ह्या महिन्यात 5,000 होते, मी इन्व्हेस्ट केले, समजा मला 2-3 महिन्यानंतर माझ्याकडे 5,000 आले, मग मी इन्व्हेस्ट करू शकतो. असं काही नाही की मला दर महिन्याला 5,000. आता याच्यामध्ये ना अभिजित अजून एक मुद्दा कव्हर करायचा आहे की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ना 1000 रुपयाची SIP चालू केली किंवा 5,000 रुपये लमसम इन्व्हेस्टमेंट केले गोल्ड ETF मध्ये कुठल्याही, 2 महिन्यानंतर तुमच्याकडे अजून 5,000 आले तर तुम्ही आहे त्या 5,000 जे लमसम इन्व्हेस्टमेंट केलेले होते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ऍडिशनल परचेस करू शकता. त्याच्यातच तुम्ही जे 1000 रुपयाचे SIP केले त्याच्यात सुद्धा तुम्ही ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करू शकता तुमच्या परीने. मग त्यावेळेला तुमच्याकडे 1000 रुपये उरलेत किंवा कुठून FD मॅच्युअर्ड झाली आहे, कुठून इन्सेंटिव्ह मिळाला आहे किंवा बोनस मिळाला आहे, असे कुठले तरी पैसे आले किंवा इन्शुरन्सची मॅच्युरिटी आली आहे, ते पैसे सुद्धा तुम्ही आहे त्या ETF फंड मध्ये गुंतवणूक करू शकता. त्याला म्हणतात ऍडिशनल परचेस करत राहणं. किंवा मार्केट खाली आलं, आता जनरली आम्ही काय करतो आमच्या ऑफिसमध्ये मध्ये इक्विटी म्युच्युअल फंड असू द्या किंवा गोल्ड ETF असू द्या, ज्या वेळेला मार्केट खाली येतं त्यावेळेला आमची टीम, सेल्स टीम यांना फोन करते की सर आता मार्केट डाऊन आहे, तुम्ही आता ऍडिशनल परचेस करा. त्याला ऍव्हरेज आउट म्हणतो आपण, की ऍव्हरेज करता येतो आपल्याला. आता आहे ना 2 प्रकार आहेत की नॉर्मल SIP. जर मी आज काही उदाहरणं घेतली आपण की नॉर्मल SIP जर 10,000चे लॉंग टर्मचं विजन असेल, मी पहिले लॉंग टर्मचं सांगेल, कारण की इक्विटी म्युच्युअल फंड घ्या किंवा गोल्ड ETF घ्या, हे लॉंग टर्मच्या दृष्टीने जर गेलात तर खूप चांगला परतावा मिळू शकतो. ज्या वेळेला म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही जर SIP ने सुरुवात करता, मग ते इक्विटी म्युच्युअल फंड असू द्या किंवा गोल्ड ETF असू द्या, जर तुम्ही कमीत कमी 1000 रुपयाने जर आपण उदाहरण बघितलं आणि 15 वर्षाचं नॉर्मल कॅल्क्युलेशन बघितलं की 1000 रुपये 15 वर्ष SIP चालू आहे, 12% जरी आपल्याला मार्केटने परतावा दिला तर साधारण 4,75,000चा कॉर्पस आपला क्रिएट होऊ शकतो. बरं, पण ते जर स्टेपअप SIP केली, स्टेपअप SIP म्हणजे हे वर्ष 1000 रुपये, पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये 500 रुपये आपोआप ऍड होणार, म्हणजे 1500, 2000, 2500 अशी दरवर्षी 500 रुपयाने जर ती वाढत गेली SIP तर 15 वर्षामध्ये आपला 16.5 लाखाचा कॉर्पस क्रिएट होतो. म्हणजे आज 4,75,000 कुठे आणि 16.5 लाख कुठे. याच्या मागचं रिझन एकच आहे की बाबा तुमची इन्व्हेस्टमेंट वाढत गेली की तुमचे रिटर्न्स पण वाढणार आणि ऑन अन एव्हरेज 12% आरामात मिळू शकतात. मग ते तुम्ही गोल्ड ETF मध्ये करा किंवा इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये करा. ओके. सो सर, जसं की आपण आता खूप सारं चांगल्या गोष्टी बोललो गोल्ड बरोबर, राईट. आता ह्याच्यात काही नेगेटिव्ह पॉइंट्स पण आहेत का?
कारण की जसं की आपण बघितलं की फिजिकल गोल्ड जर घेतलं तर त्याच्यात निगेटिव्ह पॉईंट्स काय आहेत की ते चोरीला चोरीला जाऊ जाऊ शकतं. शकतं. हा, बेसिकली त्यात बरं. मेकिंग चार्जेस असतात, हा, हे हा. असतं ते असतं. बरोबर. हा, मग जेव्हा आपण म्युच्युअल फंड घेतो, हा. गोल्ड म्युच्युअल फंड, हा. ह्याच्यामध्ये पण काही क्लॉजेस असतात का, काही डिमेरिट्स आहेत काय जे? नाही, फिजिकल गोल्ड मधले तर आपल्याला माहिती आहेत, पण ना गोल्ड ETF मध्ये तसे काही क्लॉजेस नाही आहेत. कारण की खूप जण म्हणतो आपण जसं की बघतोय हा, हा. की आता जे अर्ली इन्व्हेस्टर आहेत, जे आता स्टार्ट करतात Start म्युच्युअल करतात. फंड मध्ये, हा, हा. आणि त्यांनी समजा गोल्ड बाय केलं तर सगळ्यांना एक भीती असते की बाबा ते म्युच्युअल फंड बंद झालं, ते हा, गोल्ड म्युच्युअल हा. फंडच बंद झालं, उद्या फ्रॉड झाला त्या Yes. म्युच्युअल फंड मध्ये आणि हा. माझे पैसे अडकले तर? नाही, असं म्युच्युअल फंड मध्ये तर होत नाही. जनरली काय होतं, एखादा फंड ज्या वेळेला बंद होतोय ना त्यावेळेला तीच AMC दुसऱ्या फंड मध्ये मर्ज केली जाते. बरोबर आहे, इंटरनली मर्जिंग असतं, त्याच्यामुळे तुमचे पैसे कुठे जाणार नाही. जसं मी सुरुवातीला पण सांगितलं की फिजिकल गोल्डला तुम्हाला भीती आहे, बरोबर आहे, पण ह्या पेपर वर्क गोल्ड मध्ये ना तुम्हाला भीती नाही, कारण की ते लगेच शिफ्ट होतं. भलेही एखादी AMC काम नाही करू शकत किंवा त्यांना ते बंद करायचंय, म्युच्युअल फंड चॅनलच बंद करायचंय, तर दुसरी AMC त्याला टेक ओव्हर करते, त्याच्यामुळे तुमची सगळी इन्व्हेस्टमेंट तिकडे शिफ्ट होते. अजून एक मुद्दा असा आहे की फक्त भीती, म्हणजे फक्त जी भीती आहे बाकीच्यांना ती कसली आहे की हा सेक्टर फंड असल्यामुळे याच्यामध्ये ज्या वेळेला करेक्शन येतं, कुठलाही सेक्टर असू द्या, त्याच्यामध्ये ज्या वेळेला करेक्शन येतं ना त्यावेळेला तुम्हाला वेटिंग पिरियड जास्त द्यावा लागतो. कारण की कुठलंही सेक्टर ज्या वेळेला खाली पडतं त्यावेळेला 5 ते 7 वर्ष लागतात परत त्याला वर यायला. हाच सिनेरिओ मागच्या 10 ते 15 वर्षापूर्वी झालेला होता गोल्डमध्ये. त्यावेळेला गोल्ड वाढत गेलं, बऱ्याच जणांनी गोल्ड ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, पण अचानक गोल्डचा रेट डाऊन झाल्यामुळे गोल्ड सेक्टर आहे ना हे खाली डाऊन झालं होतं आणि त्यावेळेला बरेच जण घाबरलं की अरे आता काय होणार. म्हणून मी याच्यासाठी सांगतो की लॉंग टर्म कुठलाही सेक्टर फंड ना लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टेड राहा, तुमचा कॉर्पस चांगला देणार आहे, तुम्हाला रिटर्न्सच बनवून देणार. आता ह्याच्या सोबत ना मी अजून एक ऍड करू इच्छितो की जो नवीन इन्व्हेस्टर आहे त्याने आपली इन्व्हेस्टमेंट कशी डायव्हर्सिफाईड करायला पाहिजे ते खूप महत्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी त्याचं रिस्क ॲपिटाईट खूप महत्वाचं आहे की त्याचं रिस्क ॲपिटाईट काय आहे त्या पद्धतीने त्याने इन्व्हेस्टमेंट करा. गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये मला बेसिकली इन्व्हेस्ट करायचंय आणि त्याच्यातले कुठले पॅरामीटर्स मी बघितले पाहिजे, काय काय पॅरामीटर्स रेशो बघितले पाहिजे आणि कुठली बेसिकली म्युच्युअल फंड स्कीम सिलेक्ट केली पाहिजे? याच्यामध्ये कसं आहे ना की आता जे आपण AMC सिलेक्ट करतो, AMCचं तुमचं जे एक्सपेन्स रेशो आहे तो पहिला बघितला गेला पाहिजे की त्याचा एक्सपेन्स रेशो काय आहे. त्या पद्धतीने गोल्ड ETF म्हणून पण एक आहे आणि गोल्ड ETF फंड ऑफ फंड म्हणून पण आहे. या दोघांमध्ये थोडा फरक आहे. तर मी जनरली ऍडवाइज करतो की फंड ऑफ फंड मध्ये जाणं कधी पण चांगलं, कारण की त्याला चार्जेस कमी आहे. त्याला टॅक्सेशन पॉइंट ऑफ व्ह्यू पण खूप चांगले बेनिफिट्स आहेत की त्याला टॅक्स रेशो आहे ना तो खूप कमी असल्यामुळे त्याचे रिटर्न्स पण चांगले वाढतात. जर आता रिसेंटली फंड ऑफ फंड म्हणजे गोल्ड ETF फंड ऑफ फंड म्हणून आहेत ज्या काही आहेत, आता फक्त सोशल मीडियावर असल्यामुळे मी AMC सांगू शकत नाही, ती मला बंद नाही, पण फंड ऑफ फंड कॅटेगरी जर बघितली तर त्याचे रिटर्न्स आज 19.37% आसपास रिटर्न्स आहेत आणि त्याचं टॅक्सेशन पॉइंट ऑफ व्ह्यू खूप चांगलं बेनिफिट मिळतं असं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी अजून एक बघितले ना की आपण जेव्हा सर्च करतो कुठल्या पण ऍपवर ते सगळं स्पॉन्सर्ड असतं. त्याबद्दल काय सांगा, म्हणजे आपण गोल्ड ETF सर्च केलं तर ते कधीच जे बेस्ट परफॉर्मिंग म्हणतोय आपण, जे बँक्स जे ट्रस्टेड बँक आहे ते कधीच सर्चला येत नाहीत. सो त्याबद्दल काय सांगा की ते कसं सर्च करायचं? हे बघा, या बाबतीत मी एकच सांगेल की आज ज्या वेळेला सर्च करतात ना ते रेटिंग बघतात आणि त्याने 1 वर्षात 2 वर्षात किती हाय रिटर्न्स दिलेत ना ते बघितलं जातं. मग माझं याच्यावर मत एकच असतं की ऍडवायझर खूप महत्वाचा आहे. पहिली गोष्ट की स्वतःहून सर्च करायला जाऊ नका, ऍडवायझर थ्रू जाणं खूप महत्वाचं आहे, कारण की तुमची रिस्क ॲपेटाईट बघून, तुमची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी बघून, तुमचं गोल बघून तो तुम्हाला ऍडवाइज करणार, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे ना AMC, ज्या स्टँडर्ड AMC आहेत त्यामध्ये जाणं कधी पण चांगलं असं. तर ते पहिले बघितलं गेलं पाहिजे की बाबा फक्त रिटर्न्स बघून इन्व्हेस्टमेंट करू नका किंवा इन्व्हेस्टमेंट करायची म्हणून करू नका.
की बाबा माझ्या मित्राला रिटर्न चांगले मिळाले, माझ्या नातेवाईकाला चांगले रिटर्न मिळाले, म्हणून मी हा फंड घेतला. मग तो इक्विटी म्युच्युअल फंड असू द्या किंवा गोल्ड ETF असू द्या. तर सर्च करताना सगळ्यात पहिले तर ऍडवायझर, आणि दुसरी गोष्ट जर स्वतःहून करायला जात असेल तर स्टँडर्ड AMC बनव, की ज्या लॉंग रन मध्ये आहेत. आज जनरेशनल टू जनरेशन त्या या बिझनेसमध्ये आहेत, त्या थ्रू जाणं कधी पण चांगलं. ओके. सो सर, लास्ट माझा प्रश्न हा आहे की आता बेसिकली सगळेजण म्युच्युअल फंडमध्ये स्टार्ट केले. खूप जणांनी आता म्युच्युअल फंड, जसं की कोविडच्या नंतर खूप जण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत चाललेत, आणि त्यामध्ये एक कॉमन प्रश्न असतो की बेसिकली ते इक्विटीमध्ये पण इन्व्हेस्टेड असतात, डेटमध्ये इन्व्हेस्टेड असतात. आणि त्यांचा एक मेजर प्रश्न मी बघितलाय की समजा माझ्याकडं 100 रुपयाचा पोर्टफोलिओ आहे, तर त्याच्यामध्ये माझं गोल्डचं ॲलोकेशन किती असलं पाहिजे, काय सांगाल? म्हणजे खूप जण 50% गोल्ड ॲलोकेशन करून ठेवतात, काही जण 100% करतात, काही जणांचं म्हणणं असं आहे की 20% असलं पाहिजे. तर तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला 20 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. खूप छान प्रश्न आहे, कारण की हा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न असतो की बाबा मी नक्की माझी गुंतवणूक कशा पद्धतीने करू. तर त्यासाठी ना सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचं रिस्क ॲपेटाईट ओळखणं फार महत्वाचं आहे. आपले गोल काय आहेत, आपलं वय काय आहे, आणि आपल्याला लॉंग टर्म काय पोर्शन आहे, शॉर्ट पिरियड काय आहे, हे गोल आहे ना पहिले डिझाईन करणं फार गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये ना गोल्डचा पोर्शन जो आहे ना, जो मला असं वाटतं की 15 ते 20% असायला पाहिजे. जनरली आपल्या पोर्टफोलिओमध्ये ना 15 ते 20% ना गोल्ड ETF, फंड ऑफ फंड हे असायला पाहिजे, आणि बाकीचं जे 80% आहे ते इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जायला पाहिजे. कारण की इक्विटी म्युच्युअल फंड ही अशी गोष्ट आहे ना, ही पुढे जाऊन गोल्डपेक्षा जास्त रिटर्न्स देणार. कारण की इक्विटी म्युच्युअल फंडने आतापर्यंत 12 ते 13% रिटर्न्स दिलेले आहेत मार्केटमध्ये. आणि परत तुम्हाला ती एक फ्लेक्झिबिलिटी राहते की बाबा डायव्हर्सिफिकेशन राहतं, की माझा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड. आता इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा 80% मध्ये पण तुम्हाला त्याच्यामध्ये ते तुकडे करता यायला पाहिजे, की शॉर्ट पिरियडच्या गोलसाठी मला काय दिलं पाहिजे. हा बाबा माझं 5 वर्षानंतरचं गोल आहे, मला कार घ्यायची, मग कार घेण्यासाठी डेप्थ फंड खूप महत्वाचं आहे. 10 वर्षानंतर मला घर घ्यायचं आहे, तर हायब्रिड इक्विटी फंड घेणं, कॅटेगरी घेणं खूप महत्वाचं आहे. आणि लॉंग टर्मसाठी म्हणजे माझ्या मुलाचं शिक्षण आहे, मुलीचं लग्न आहे, किंवा माझं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, त्याच्यासाठी इक्विटी पोर्शन असला पाहिजे इक्विटी म्युच्युअल फंड. ह्या पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही जाल त्यावेळेला एक कॉर्पस बनतो, आणि एक वेल्थ, जे जनरेशनल वेल्थ आपण म्हणतो, वेल्थ क्रिएशन, ह्या गोष्टीला ना वेल्थ क्रिएशनच्या दृष्टीने जर बघितलं प्रत्येकाने, कारण की आज एवढ्या वर्ष झालं मी प्रॅक्टिस करतो ना, मला फक्त खंत एकच गोष्टीची, प्रत्येक मिडल क्लास माणसाला मोठं तर व्हायचंय, पैसा तर बनवायचा आहे, पण प्रॉब्लेम एकच आहे की त्याला शॉर्ट पिरियड मध्ये पैसा बनवायचा. 28 करोड लोकांनी अकाउंट बनवले, 28 करोड. ड्रीम 11 मध्ये 28 करोड अकाउंट क्रिएट झाले, आणि तेच म्युच्युअल फंड मध्ये आज इन्व्हेस्टर फक्त 5.5 करोड. का तर प्रत्येकाला शॉर्ट पिरियड मध्ये श्रीमंत व्हायचंय, खूप मोठा पैसा पाहिजे. असा पैसा नाही बनणार. आज ज्या वेळेला आम्ही बघतो ना की बाबा आज एक्साइटमेंट मध्ये ना बरेच जण अकाउंट ओपन पण करतात, SIP ला सुरुवात करतात, कन्सिस्टन्सी नाही. मी माझ्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये किंवा लाईव्ह मध्ये ना मी सांगतो की इथे ना प्रत्येकाचा पैसा बनणार नाही, 10 मध्ये 2 ते 3 लोकांचा बनेल, पण जो लॉंग टर्म जाईल, जो गोल बेस जाईल, त्याचाच पैसा इथे बनू शकतो. आज आपल्याकडे असे काही इन्व्हेस्टर आहेत ना की ज्यांनी 10 वर्षापूर्वी गुंतवणुकीला सुरुवात केली, एक छोट्या इन्व्हेस्टमेंटने सुरुवात केली, आज त्यांचा पोर्टफोलिओ 25 लाख, 50 लाख, 1 करोडच्या आसपास टच झाला. हा प्रत्येकाचा होऊ शकतो जर प्रत्येकाने स्वतः डेलिगेटली त्याला वेळ दिला तर, डायव्हर्सिफिकेशन केलं तर. प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन खूप महत्वाचं आहे, आणि खूप छान पद्धतीने आपली जी महागाई चालली आहे ना 6% वाढते, ही आपल्या ॲज पर GDP किंवा बुकवर दिसते की 6%, पण लाईफस्टाईलच्या हिशोबाने आज आपण किमती मोबाईल वापरतो, घड्याळ वापरतो, लाईफस्टाईल एन्जॉय करतोय, तर त्या हिशोबाने जर बघितलं तर हे 8%च्या आसपास आहे, 7 ते 8%च्या आसपास. तर त्याला जर बीट करायचं असेल तर म्युच्युअल फंड हा खूप चांगला पर्याय आहे, आणि त्याला जर प्रॉपर डायव्हर्सिफाईड केलं तर खूप चांगली वेल्थ क्रिएट होऊ शकते. थँक्यू अभिषेक,
खूप छान वाटलं तुम्ही मला इथे बोलवलं आणि पुन्हा एकदा संधी द्याल ही मी अपेक्षा करतो. Yes. खूप मस्त.